क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी, त्या निर्णयावर ते कसे काय खडे उतरणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. अतिशय देखणं असं आयोजन, नीटनेटकं नियोजन, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या शिरपेच्या तुराक होणारी ही टुर्नामेंट म्हणजे रायगड प्रीमियर लीग. मंगेश वाकडीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही भव्य आणि दिव्य अशी रायगड प्रीमियर लीग तिसरं पर्व सुरू आहे. या तिसऱ्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी रेनॉल्ड कंपनीची मोटर कार ठेवण्यात आलेली आहे आणि या कारचा मानकरी कोण ठरणार हे 14 तारखेला स्पष्ट होईल. पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज कुणाल नाईक, ज्यांनी मागील मॅचमध्ये श्री समर्थ करंजाडे संघाविरुद्ध सरस अशी गोलंदाजी केलेली. 2 षटकांमध्ये त्यांनी 4 विकेट घेतलेल्या. पहिल्या षटकामध्ये 2 आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 2. आता ही चेंडू त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड एंड कडून गोलंदाजी करतायत. ते कुणाल समोर स्ट्राईकला उभा आहे, तो बंटी पेंडारे आणि शुभम नाईक. पहिला चेंडू बंटी पेंडारेने तटवला, चेंडू जातोय लॉंग ऑनला. महेश म्हात्रेच्या हातामध्ये मस्त चेंडूची फेकी मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. या सिंगल रननं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे. ते काव्या अँड खाडेकर 11 वल्लभ विहिगर या संघानं धावसंख्या पोचते ती बिन बाद 1. माझे साथी कॉमेंटेटर प्रवीण दुगाडे, हिंदीचा बुलंद आवाज, त्यांचे चाहते अनेक आहेत. आज बसलेत स्टेडियम्समध्ये, घर बसल्याही या मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर यष्टी रक्षकाला हुलकावणी देऊन जातोय. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती काव्या अँड खाडेकर 11 वल्लभ विहिगर संघाची बिनबाद 2. शांत क्रिकेट, द गेम ऑफ जेंटलमन असं म्हटलं जातं क्रिकेटला. सभ्य गृहस्थांचा हा खेळ आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर जणू काही क्रिकेट सुरू आहे असं वाटतंय. यॉर्कर चेंडू, कुणाल नाईक लाजवाब अशी गोलंदाजी आज कुणाल नाईकच्या हातामधून पाहायला मिळालेली आहे. कोणताही एंड द्या, दोन्ही एंड कडून त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. सरस अशी गोलंदाजी आज कुणाल नाईकच्या या हातातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, वेग, टप्पा, टर्न यावर अतिशय चांगलं नियंत्रण आहे ते कुणाल नाईक यांचं. आणि हा चेंडू हवे ते झेल होईल का? आ आ आ आ खाली पडला. सुपर झेल होता. इथे इको 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 स्टेजवर ऐकायला आला, कारण चेंडू हवेत होता असं वाटलेलं हा झेल होईल, मात्र घेतोय की नाही, घेतोय की नाही, घेतोय की नाही पडला. हे प्रश्नचिन्ह टिके मायने सुद्धा पडलंय. ये सवाल आपके मन में भी था, लेगा कि नहीं लेगा, लेगा कि नहीं लेगा, लेकिन नहीं लिया. हा चेंडू फुल टॉस चेंडू गॅप मध्ये जातोय का? हा चेंडू जातोय गॅप मधून. सरखेल कान्होजी आंग्रे स्टँडच्या दिशेने हा कणकणीत असा चौकार. आणि नो बॉलवर मिळालेल्या 4 धावा, एकूण 5 धावा, एकूण 5 धावा या चेंडूवर मिळतात. या 5 धावांनी 8 धावांपर्यंत मजल मारलेली आहे ती काव्या अँड खाडेकर 11 वल्लभ विहिगर या संघाची. असं बॅट्समन असा सतर्क असला पाहिजे.
हजरजबाबीपणा तो काय या फलंदाजाने इथे दाखवलाय. बंटी पेंडारी आणि बंटी पेंडारीनं मारलेला फटका. बंटी पेंडारी लेदर क्रिकेट पण चांगलं खेळतो. रायगड लेदर क्रिकेट असोसिएशनचे ते मेंबर आहेत. खोपोलीमधून बिलॉंग्स करतात. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहेत आणि छान खेळ त्यांच्याकडून आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे. स्पोर्ट टीचर म्हणून ते प्रोफेशन त्यांचं आहे. तेच बंटी पेंडारी. बंटी पेंडारीनं हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. बरोबर मधोमध नाही लागला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते आणि हे कॉम्बिनेशन चांगलं आहे प्रवीण. कधी मध्येच मिळाला चेंडू तर चौकार मारायचा, नाही मिळाला तर डॉट घालवण्यापेक्षा सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करायचं आणि स्ट्राईक रोटेट करायचा, स्कोअरबोर्ड हालत ठेवायचा. ही जी रणनीती आहे, ही रणनीती या फलंदाजांनी ठेवलेली आहे. काव्या खाडेकर 11 वलप विहीगर या संघाने संथ गतीनं चाललेला आहे. मध्येच मोठा दगड टाकतात, पुन्हा परत शांत, अजिबात पाणी हलवून देत नाही. असं मिश्रित अशी फलंदाजी सुरू आहे. कुणाल नाईकचा चेंडू मारलाय, झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय तो शुभम नाईक. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड. कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना प्रवीण दोगाडे, की त्या अजरामर होतात. तशी ही रायगड प्रीमियर लीगची धून अजरामर. अजय गायकवाड यांनी बनवलेली कर्जतच्या ही धून अजरामर झालेली आहे की वेगळंच स्फूर्ती आणि वेगळी ऊर्जा संचारते जेव्हा हे गीत लावलं जातं. आणि जर एखादी टीम जिंकली आणि हे गाणं लावलं ना की नाचणाऱ्यांची मजा येते. आणि खरोखरच गोव्यावरून जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांच्या शुभेच्छा आल्यात. त्यांनी कमेंट्स केले या धूनबद्दल. ॲडव्होकेट निलेशजी हातमोडे, भरतजी मांडे, प्रतीकजी खेत्री, प्रसादजी पाटील आणि विनोद शिंदे यांनी की ही धून नव्हे, हे एक मोटिवेशनल सॉन्ग आहे. नक्कीच कोणत्या बीचवर बसले असतील कोणास ठाऊक, परंतु एन्जॉय करतायत, मजा करतायत. गोव्यामध्ये जाऊनही आपल्या मातीला विसरले नाहीत आणि आपली रायगड प्रीमियर लीग लाईव्ह पाहतायत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. देश विदेशात अनेक मंडळी आहे ती लाईव्ह मॅचेस बघतायत. मंगेश वागडीकर यांना शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव करतायत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विशेष म्हणजे या एवढ्या तळपत्या उन्हामध्ये जे प्रेक्षक या मैदानावर आलेले आहेत त्यांची बसण्याची खास व्यवस्था स्टँडमध्ये करण्यात आलेली आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम नाईक बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय तो शैलेश सार्डेकर. शैलेश सार्डेकर अजिवली म्हटलं की सार्डेकर नावाजलेला असा हा फलंदाज आहे. धडाकेबाज फलंदाज आहे. स्ट्राईक मध्ये आहे तो हर्षद पेंढारी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज रत्नदीप. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन गोळीच्या वेगाने चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे. आकाश तारेकर कालची जी आठवण करून देतोय आकाश तारेकरनं मारलेल्या स्ट्रोकची, तो खणखणीत असा आमच्या एकच रूल रत्नदीप पण अतिशय अनुभवी असा खेळाडू आहे. पुढचा चेंडू कसं टाकणार हर्षद पेंढारीला बरोबर मिडल केलं या चेंडूला आणि हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे भागामध्ये जातोय. उत्तुंग असा षटकार.
सही मेल हुआ, मिडल हुई गेंद और लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन. हा, हीच तर एका चांगल्या गुणवान खेळाडूची लक्षणं आहेत. अतिशय सुंदर असा फटका, मिडल बघा किती जबरदस्त केला. चेंडू सरळ आला आणि तशीच फक्त सरळ बॅट, ताकद जास्त नाही लावली, टायमिंग बरोबर जुळवलं आणि गेला षटकार. हा चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा खणून काढलाय. सेफ लँडिंग झालेली आहे चेंडूची लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षकानं काय वा लाजवाब अशी फिल्डिंग केलेली आहे. थ्रो पण चांगला होतोय क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. या सिंगल रन धावसंख्या वाढते ती विहीगर वलभ संघाची 1-20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हाताला माती चोळतोय फलंदाज शैलेश सार्डेकर. नतमस्तक झालाय भूमीला. नाही, बॅटच्या पट्ट्यात नाही बरोबर आला. प्रशांत खानावकर यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, मात्र कव्हरिंगला कोणी नसल्या कारणानं रिस्क उचलली नाही. या निर्धाव चेंडू नंतर धावा तिथेच रोखून राहिलेल्या आहेत. धावसंख्या आहे ती 20. अनमोल किंग अगर जीतती है और जो मैन ऑफ द मैच का खिताब लेगा खिलाड़ी, उनके फ्रेंचाइजी दिनेश कड़व, इनकी तरफ से 5,000 का इनाम है. लेकिन ये नो बॉल है, अगली गेंद होगी फ्री हिट. फ्री हिट का मतलब है जैसा चाहे वैसा मारो. बिना दिवाळीचा बोनस. या बोनसला आता कसं काय खेळणार. नो बॉल. नशीब एवढं चांगलं होतं की यष्टीरक्षकानं तो चेंडू अडवला, नाहीतर अजून डबल बोनस. पूर्वी रिलायन्स कंपनीमध्ये आहे ना, गणपतीला पण मिळायचा आणि दिवाळीला पण बोनस मिळायचा. आता मिळतो की नाही माहिती नाही, परंतु तसा डबल बोनस मिळाला असता जर का चेंडू सीमारेषा पार गेला असता तर. मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते प्रशांत खानावकर यांचं यष्टीरक्षण. या चेंडूवर एक नोची धावसंख्या होते ती 21. फ्री हिट आहे. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं. हा चेंडू, हो व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी. अरे हाच तर टप्पा आहे. प्रशांत खानावकर सांगतायत, टाळ्या वाजून त्याचं प्रोत्साहन करतायत की अशीच तुला गोलंदाजी करायची आहे. फ्री हिटचा चेंडू होता. विकेट घेणं महत्वाचं नव्हतं प्रवीण. चेंडू चांगला टाकणं, चेंडू निर्धाव टाकणं महत्वाचं होतं. हे छोटे छोटे लूपहोल्स ज्याला आपण म्हणतो, हे लूपहोल्स आहेत ना, हे फार महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. कोणत्या चेंडूवर काय करायला पाहिजे, कसा चेंडू टाकायला पाहिजे, टेक्निक्स वापरल्या गेल्या पाहिजेत, ट्रिक्स वापरल्या गेल्या पाहिजेत. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. तीन क्षेत्ररक्षक धावत होते चेंडू मिळवण्यासाठी. या चेंडूवर मिळतोय ती एक सिंगल रन. 22 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा मला असं वाटतं खेळ संपतोय. पहिलं षटक टाकलं कुणाल नाईकनं, धावा दिल्या 9, विकेट घेतली 1. दुसरं षटक टाकतोय तो रत्नदीपनं धावा दिल्या 13 आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 22 धावांवर पोहोचलेला आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागं 11 धावांची सरासरी राखलेली आहे. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या 4 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया प्रवीण दुगाडेंकडे. त्या अगोदर ऐकूया एक सुरेल आणि मधुर असं सँडी डीजेचं संगीत. डीजे मास्टर की सोच की मैं तारीफ करना चाहूँगा. सिलसिला की ये धुन उन्होंने बजाई थी. देखा ख्वाब तो एक प्यार का सिलसिला शुरू हो चुका है, लेकिन किस टीम का हार का सिलसिला बंद होगा, क्योंकि यहाँ पर हारे तो इस लीग से बाहर. किसी को तो अपनी जीत की शुरुआत करनी होगी. अनमोल किंग्स या फिर काव्या एंड खाड़ेकर 11 वलभ विहीगर. जिशान शेख क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी. जिशान ने पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी. पेट गांव के ये खिलाड़ी लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी हो रही है. दाएं हाथ के बल्लेबाज शैलेश सरडेकर के लिए ये डॉट गेंद डाली गई थी.
और ये देखिए बहुत ही बढ़िया यहाँ पर कैच लपका जा चुका है विकेट के पीछे प्रशांत खानावकर द्वारा। एक और विकेट कांत हो चुका है काव्या एंड खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर द्वारा। चुके अब सेनापति अक्षय पवार मैदान के अंदर आ चुके हैं। वो जानते हैं मुझे एक अच्छी इनिंग खेलनी है इस प्रतियोगिता में। अगर मुझे जिंदा रहना है, मेरी टीम का बैंड खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर को अगर जिंदा रखना है तो मुझे अच्छी इनिंग खेलनी होगी। उस संजीवनी बूटी की तरह जो हनुमान लेकर आए थे द्रोणागिरी पर्वत को उठाकर, उसी तरह टीम के जीत का पर्वत मुझे उठाना है। ये सोच मन में लाकर अक्षय पवार को अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी। वहीं दूसरी तरफ जिशान शेख भी जानते हैं पिछले मैच में क्या हुआ ये भूला हूं मैं। इस मैच को अच्छी गेंदबाजी कर मुझे भी जीत का पहाड़ अपने कंधे पर लेना है। अक्षय पवार ऑन साइड के ऊपर और ये बड़ी मछली जाल में। अक्षय पवार रुकना नहीं चाहते थे, क्या कैप्टन इनिंग्स की उम्मीद थी, आते ही उन्होंने आक्रमण किया। पहले सेट होना जरूरी था, 2 विकेटें आपकी टीम की जा चुकी थी। कप्तान द्वारा एक जिम्मेदारी भरा खेल हम देखना चाहते थे, लेकिन आते ही आक्रमण जान ले बैठा अक्षय पवार की। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत दिखानी होगी, मर्द की तरह लड़ना होगा, क्योंकि पिंजरे में बंद शेर पर तो टीके माली साहब कोई भी मूंगफलियां मारा करता है, आप और मैं भी। लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है। निश्चित तौर पर आरपीएल में एक अलग अंदाज होता है। यहाँ पर टोटल अगर हम देखें स्कोर कार्ड के ऊपर हर्षद पिंडारी को अब जिम्मेदारी उठानी होगी। एक्सपीरियंस प्लेयर क्या कर सकता है, प्रशांत खानावकर, प्रमोद घरत इन्होंने दिखाया आज के दिन में। हर्षद पिंडारी को वो दिखाना होगा। वेल एक्सपीरियंस प्लेयर किस तरह 6 ओवर रुककर रन बना सकता है, अपनी टीम को एक अच्छी पोजीशन में लेकर आ सकता है। वही जिशान शेख ने रोड़ा हटाया अक्षय पवार का। हैट्रिक के द्वार पर थे, टाइमिंग सही थी यहाँ पर। देखिए हैट्रिक बॉल और 6 धागा बल्लेबाज प्रवीण पाटिल ने। प्रवीण नाम का जादू मैदान के अंदर छाता हुआ। क्या ठोका यार, कमाल। अरे पाटिल सुनाई 11 तड़ेगांव के कप्तान भी दर्शकों की दिग्गा में बैठकर इस मैच का आनंद ले रहे हैं। वो जानते हैं कि पिच क्या कर रही है। एक कप्तान की यह जिम्मेदारी होती है कि पिच क्या कर रही है, गेंद हवा में कैच होने की संभावना। लेकिन जैसे ही कैच छूटा, आउटफील्ड काफी तेज, मिला डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। प्रवीण पाटिल को एक और 4 रन। साहसी इंसान का साथ तो भगवान भी देता है। साहस करो, लड़ो, संघर्ष करो, प्रयास इतना करो कि सफलता की आप चरम सीमा पर पहुंचो। वो प्रयास रन बनाने का कामयाबी की तरफ लेकर जाता हुआ प्रवीण पाटिल को। राइगर प्रीमियर लीग, राइगर प्रीमियर लीग। निश्चित तौर पर इस धुन का मैं जबरदस्त फैन हूं। कई लोग तो फैन है, मैं भी इस धुन का फैन हूं। अजय जी गायकवाड़ का जो थिंग है इस धुन को बनाते हुए, लेकिन प्रवीण पाटिल जो ओवर ऐसा लग रहा था कि कमजोर हो रहा है इस वक्त। काव्य एंड खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर को अक्षय पवार के आउट होने के बाद, लेकिन उस ओवर में अंतिम 3 गेंदों में 11 रन हासिल कर उस ओवर में एक अच्छी पोजीशन पे लेकर आए वो काव्य 11 खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर को। ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर जा रही है। हम हाईलाइट्स देखेंगे तब तक 24 लाइव इवेंट्स के जरिए, जब तक ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है। हाईलाइट्स में क्या हुआ
तो यकीनन विकटें भी गिरी। एक तरफ हर्षद पेंडारी का एक क्लासिकल ड्राइव हमें देखने का मौका मिला, मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन। जो हैट्रिक बॉल थी जिशान शेख की, उस बॉल के ऊपर प्रवीण पाटिल द्वारा एक छक्का हमें नजर आया, एक टाइमिंग शॉट मिड विकेट के ऊपर से। वही एक बाउंड्री भी नजर आई, जो गेंद हवा में थी, शॉर्ट थर्डमैन ने जैसे ही कैच छोड़ा, गेंद गई डीप थर्डमैन बाउंड्री के बाहर 4 रन। हिंदुत्वाचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, निष्ठावान मावळ्यांच्या साथीनं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं सांगणारा नरवीर तानाजी मालुसरे ज्यांच्याकडे होता. महाराज, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असा बाजीसारखा मावळा ज्यांच्याकडे होता. आणि म्हणूनच ही श्रींची इच्छा पूर्ण करण्यात महाराजांना यश आलं. कारण असं म्हटलं जातं महाराजांच्या इतिहासामध्ये, प्रत्येक मावळ्याला महाराज काहीतरी देत होते. एक मावळा महाराजांकडे पाहत होता, पण त्याने शेवटपर्यंत काही मागितलं नाही. महाराज स्वतःहून त्याच्याकडे गेले आणि सांगितलं की मला तुला काहीतरी द्यायचं आहे, मी प्रत्येकाला काहीतरी देऊ केलंय. राज्याभिषेकानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मला तुमच्या सिंहासनावरची चादर बदलण्याची संधी द्या, म्हणजे मला सेवेची संधी द्या, कारण मी आहे तुमचा निष्ठावान मावळा. आता बघूया, अक्षय पवार तर बाद झालाय, पण त्यांचा कोणता निष्ठावान मावळा प्रवीण पाटील की हर्षद पेंढारी लढतोय, संघर्ष करतोय. तो सुबह कल 8:30 बजे पनवेल शहर और पनवेल शहर पुलिस कर्मियों का शो मैच एग्जीबिशन मैच कल सुबह 8 बजे शुरू होने वाला है. लेकिन एक बात मैं ज़रूर करना चाहूँगा, 24 घंटे जो हमारी सेवा में जुटे रहते हैं, हम सुरक्षित रहे, इसलिए अपने आंखों में पैना पन्न दिखाने वाले पुलिसकर्मी, जिनका एक ब्रीद वाक्य होता है, सत्रक्षणाय खल निग्रहणाय. जो सच्चे मार्ग से लोग चले उनका रक्षण करना, और जो बुरे मार्ग से चलना, जो लोग चल रहे हैं उनका भक्षण करना, ये उनका दुर्जन जो लोग होते हैं उनके लिए ये आधुनिक, मैं तो कहूँगा मराठी मावळा. कुणाल नाइक, प्रवीण पाटिल काफी अच्छे खेल रहे हैं, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग मयूर चिमणे द्वारा, वाकई काबिल तारीफ. अच्छी फील्डिंग आपको मैच जितवा सकती है. नाही, नक्कीच प्रवीण, अशी फिल्डिंग होणं फार गरजेचं आहे, कारण धावा येत आहेत एका बाजूनं. अशा वेळेला कुठेतरी धावा रोखण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे, आणि फिल्डर ही अगदी चांगली फिल्डिंग करून धावा रोखण्याचा इथे प्रयत्न करतात. 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. 2 रन अगर हम देखें, फिर से एक बार आउटसाइड द ऑफ स्टंप ये गेंद थी, कट करना चाहते थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, नाकाम हुए प्रवीण पाटिल. लेकिन अप्रोच ये होना चाहिए कि बंटी पेंडारी अब सेट हो चुके हैं, प्रवीण पाटिल ने भी छक्का बाउंड्री लगा चुके हैं, लेकिन ज्यादा सेट हर्षद पेंडारी हो चुके हैं. तो ऐसे में ज्यादा से ज्यादा उन्हें गेंदे खेलने का मौका किस तरह से मिले. पण प्रवीण पाटील असे खेळतात की अगदी पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत. मस्त फटकेबाजी त्यांची सुरू आहे. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पोहोचते ती 36च्या घरामध्ये. आता बॅट्समन थोडेसे आता लेझी स्ट्रोक्स मला असं वाटतंय होत आहेत त्यांच्याकडून, म्हणून बंटी पेंडारे आपल्या सहकार्याला आता टॉनिक देतोय, त्याला सांगतोय प्रवीण पाटीलला की आपल्याला असं खेळायला पाहिजे, तसं खेळायला पाहिजे, धावांची गती वाढवली गेली पाहिजे, कारण डू ऑर डायची मॅच आहे, करो और मरोची मॅच आहे. या मॅचमधून जो हरेल तो या रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मधून बाहेर पडेल. जिंकेल त्याला एक संधी अजून मिळणार आहे ती सुपर 16 मध्ये जाण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, स्टंप वरून चेंडू जातोय, फलंदाज शफल झालेला ऑफ स्टंपच्या खूप बाहेर
निघून गेलेला हे षटक कुणाल नाईकनं अतिशय चांगलं फेकलेलं आहे. चौथं षटक फेकतोय तो कुणाल नाईक. 36 रन आ चुके हैं, विकेटें जा चुकी है. 3 ओवर नंबर चौथा चल रहा है. मंगेश जी वाकड़ीकर के छोटे भाई इस वक्त स्कोरर की भूमिका में है. महेश जी वाकड़ीकर, यकीनन 1 रन यहाँ पर मिला. हर्षद पिंडारी अब कैसा अप्रोच अपनाएंगे, उनको शुभकामनाएं भी आ चुकी है. सिद्धू तटकरे सावरोड़ी और इस RPL को भी उनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है. तो यकीनन एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, हर्षद पिंडारी को अपने उन पुराने दिनों को याद करना होगा जो लोग कहते थे कि खोपोली टीम जब भी खेलने आती थी तो 3 त्रिमूर्तियों का नाम काफ़ी मोंटी ही, इक्कू और बंटी, ये जो नाम थे उन नामों का बोलबाला था. लेकिन यहाँ पर कुणाल नाइक का बोलबाला होने वाला था. अंतिम 2 ओवर में अगर हर्षद पिंडारी ने ये आक्रमण किया तो ये कैच नासूर बनकर एक बड़ा जख्म करेगा अपोजिशंस के ऊपर, यानी कि अनमोल किंग्स 11 कळंबोली के ऊपर. खरं तर ही कोशिश catch- अच्छी थी और लेना चाहिए था. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटपर्यंत चेंडू हातामध्ये राहू शकला नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल ते कणबोली संघाचं. नहीं नहीं, व्यावसायिक स्तर पर आप जब खेलते हो, गेंद के नीचे जब आप आते हो, पहुंच पाते हो तो कैच लेना जरूरी है. गेंद के नीचे पहुंच चुके थे शॉर्ट फाइट लेग के खिलाड़ी सूरज परदेशी. और ये देखिए, मैंने पहले कहा था, छोड़ा कैच, बना नासूर, वार किया कुणाल नाइक के ऊपर, जख्म के तौर पर मिला छक्का. इसे कहते हैं जले पे नमक छिड़कना. और ये देखिए, कुणाल नाइक बंटी भंडारे के सामने नाजुक हिरन की तरह लग रहे थे, लेकिन उनके सामने हर्षद पिंडारी खुगार शिकारी की तरह नजर आ रहे थे. कुणाल नाइक ने ये जरूर कहा, मैं तो जंगल की नाजुक हिरनिया हूं, लेकिन बंटी भंडारी ने भी कहा कि मैं वो खुगार शिकारी हूं जो आपका शिकार करना जानता हूं. जैसे ही छोड़ा कैच, मिला जीवन दान. एक बार मौत के मुंह से वापस आए इंसान तो दोबारा मौत से क्या डरना, वो तो आनी ही है. हमने जब म्हात्रे जो हमारे खिलाड़ी थे एक्सीडेंटली मौत हुई तो उनको श्रद्धांजलि देते हुए आपने कहा, मृत्यु एक अटल सत्य है तो जन्म भी एक अटल सत्य है. एक बार मौत के मुंह से बाहर आने के बाद हर्षद पिंडारी ने जाना परखा कि यहाँ पर आक्रमण होना जरूरी है. एक बार मौत से बचा हूं, दूसरी बार बचूंगा या नहीं ये पता नहीं, लेकिन आक्रमण जरूर होगा. क्या चाहिए हेमंत कोळी? 12th मॅन कुणाल नाईक मला असं वाटतंय चला या कुणाल injured नाईक. झालेले आहेत. प्रवीण दुगाडे, तुम्ही जे एवढं विश्लेषण केलं त्याचं आपल्या गावातल्या भाषेमध्ये असं म्हणतात की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. तर असा हा जो जीवनदान मिळालेलं आहे त्या जीवनदानाचा आता कितपत फायदा उठवणार, एक षटकार मारून तर आपले इरादे त्यानं स्पष्ट केलेलेच आहेत. आता येणाऱ्या शेवटच्या 2 षटकांमध्ये जर का त्यानं तो जर हावी झाला तर मात्र घोडचूक झाली की काय आपल्या हातून, असं कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या झेल ज्यानं सोडला जो क्षेत्ररक्षक आहे त्याला वाटेल. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. कुणाल नाईक इंज्युअर्ड झालेले आहेत आणि थोडेसे आजारी आहेत. 5वं षटक घेऊन येतोय तो विनोद भगत. कोंबड भुजेचा हा गोलंदाज मागील मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. श्री समर्थ करंजाडे संघाविरुद्ध उंच खुरा असा हा गोलंदाज. हो हो हो, व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा करतोय हा. गुडलेंथ एकदा सापडलाय त्याला. मागील मॅचमध्ये पण आपण बघितलं गुडलेंथ पद्धतीचे चेंडू त्यानं मॅक्झिमम टाकले. खरं तर यॉर्करला औषध आहे, फुलटॉसला औषध आहे, लोअर फुलटॉसला औषध आहे. गुडलेंथ पद्धतीचा चेंडू मारताना फलंदाजांची द्विधा परिस्थिती निर्माण होते. कस लागतो, पुढे जाऊ की मागे येऊ हे निर्णय होता होता चेंडू विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू प्रवीणला बांधून ठेवलं या गोलंदाजानं. 2 चेंडू लगातार मेडन टाकतोय. प्रवीणनं आल्या आल्या ट्रेलर मात्र चांगला केला. पिक्चर थोडासा स्लो होत चाललेला आहे तो प्रवीणचा. आल्या आल्या घमासान वादळ आणलं. ट्रेलर ऐसा दिखाया कि भाई पिक्चर देखने की लालसा मन में पैदा हुई, हा, लेकिन आगे आगे जाके पिक्चर लगा कि शायद बोर हो रहे हैं. बोर होऊन चालणार नाही.
डू ऑर डायची सिच्युएशन आहे, करो और मरोची सिच्युएशन आहे. त्यामुळे हावी व्हावं लागेल, धावा पाहिजेत त्या काव्या अँड खाडेकर 11 वलप विहिगर या संघाला. हा चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेकडे. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या दिशेने हा खणखणीत असा चौकार. धावा धावफलकावर लागलेला आहे. डीजे मास्टर पण एक से बढ़कर एक अशी गीतं इथे लावतात. सँडी डीजे 49 50ला फक्त एक धाव कमी. आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद होत आहेत ते प्रवीण पाटील. समुंदर पार ये माशुका जरूर गई थी अपने आशिक के लिए, लेकिन 7 समुंदर पार भी ये आरपीएल दिया देखी जा सकती है 24 लाइव इवेंट के जरिए. घर बसल्या जे जे प्रेक्षक 24 लाईव्ह च्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग बघतायत, कोण असेल संतोष, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर बघितलं तर आजूबाजूच्या परिसरातील बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. मात्र या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसून जो कोणी ही टुर्नामेंट बघतोय त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. अजूनही शेवटच्या या 5व्या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. विनोद भगतनं 1 चौकार खाल्लेला आहे, मात्र 3 चेंडू मैदान टाकले आणि त्यामधील एका चेंडूवर विकेट घेतली. चेतन गोसावी मात्र मैदानात. चेतन गोसावी तयार आहे. हा चेंडू बॅटची कडा घेऊन तिथेच गरंगळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाले आणि हा ही फलंदाज बाद आणि तोही हर्षद उर्फ बंटी पेंढारी. बाहेर त्यांना रस्ता धरावा लागतो. टिकून राहणारा फलंदाज पाहिजे तिथे. विकेटवर थाण मांडून बसणारा फलंदाज पाहिजे. धावा आणणारा फलंदाज पाहिजे. आणि आणलाय की काय फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरच्या स्टँडच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा आदेशमतेचा षटकार. धावफलकावर लागलेला आहे. संतोष चौधरींचा बोर्ड बघा तिकडे. अंपायर संतोष चौधरी मेन अंपायरिंग करतायत. हाँ बिल्कुल. और जिस तरह डीजे मास्टर ने डॉन का गाना लगाया था, 11 शहर इंतजार कर रहा है संतोष चौधरी की अंपायरिंग का. लेकिन संतोष चौधरी आपको इस वक्त मिलेंगे आरपीएल में. आरपीएल के मैदान में आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंच्या मैदानावर एक मस्त तुंबळ युद्ध जमलेलं आहे. महासंग्राम
इथे या खेळाडूंचा झालेला आहे. आजच्या टीम्स बघा, आदित्य 11 काशीद सुशांत मोकल यांची टीम मैदानात उतरलेली. प्रदीप मुकादम संघमालक परवेश बेलोसे, प्रदीप मुकादम यांचे चिरंजीव आदित्य यांच्या नावानं ही टीम त्यांनी उतरवलेली आहे. त्यांना मला असं वाटतं अजून एक चान्स आहे पुढे. यानंतर त्यांचा सामना होणार आहे या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो. आणि अनमोल किंग्स 11 आणि काव्या अँड खाडेकर 11 वलप वेगरचा हा सामना इथे सुरू आहे. हा चेंडू जिशान शेख, पेठचा हा खेळाडू काय टर्न करतोय. गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये करंजाडे विरुद्ध केलेली आहे. टर्न दोन्ही आहेत त्याच्याकडे, स्पीडमध्ये व्हेरिएशन आहे, टप्प्यामध्ये व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आणि अचूक वेगाचं नियंत्रण या गोलंदाजाकडे आहे. तो जिशान शेख गोलंदाजीच्या मार्गवर छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष एंडकडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. समोर आहे तो फलंदाज आदेश मते, ज्याने एक षटकार मारलाय, आपले इरादे स्पष्ट केलेत. हा ही तडाखा आणायचा होता त्याला, बरोबर मिडल नाही झालं. चेंडू मिड विकेटमध्ये जातो आणि काय थ्रो. म्हात्रे, महेश म्हात्रे आज कमालीची फिल्डिंग केलेली आहे. सीमारेषेजवळ जे काही ठराविक क्षेत्ररक्षक असतात त्या ठराविक क्षेत्ररक्षकांमध्ये त्याची गणना केली जाते आणि मिड विकेट लॉंग ऑनचा एरिया ब्लॉक करून टाकतो. त्याच्या हातामध्ये चेंडू असेल तर फलंदाजाला फार जिकिरीचं असतं दुसरी रन घेणं. हा चेंडू उसळलाय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून, थर्ड मॅनच्या दिशेनं हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार. देखिए टिकेमाड़ी सर, लगातार अब अगर आप अच्छा काम करोगे तो आप बने रहोगे, लेकिन सोशल नेटवर्किंग साइट ये चीज़ ऐसी है कि रातों रात आपको फेमस कर जाती है. जिस तरह इस गाने के ऊपर एक मोटू अंकल ने डांस किया था, काफ़ी फेमस हुए थे, लेकिन उसके बाद कहाँ गए ये पता भी नहीं चलता. ये भी होता है सोशल नेटवर्किंग साइट पर. फास्ट युग आहे, 21वे शतक आहे. आजचं उद्या नाही आणि उद्याचं परवा नाही. असं हे फास्ट कंटिन्यू तुम्ही काम चांगलं करत राहा, तुम्हाला यश नक्की तुमचं हाँ, मिळेल, निश्चित तौर प्रसिद्धी पर. तुम्हाला मिळेल. जैसे कि हमारे अंपायर नीरज राणावत का पैनल काफ़ी अच्छा काम कर रहा है और इसीलिए तीसरे साल में भी आरपीएल में अंपायरिंग करते हुए नजर आ रहे हैं. हेमंत कोळी साहेब असतील, त्यांच्याबरोबर उदय तांडेल सुद्धा त्यांच्याबरोबर असतात. या सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, जिशान शेखचा तडाखा आणलाय. नरवीर तानाजी मालुसरे स्टँडच्या पलीकडे मारलेला हा उत्तुंग असा षटकार. लड़ूंगा 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 ये दर्शाने वाला ये छक्का था आखिरी क्षणों पर आदेश मते द्वारा. कानपोड़ी का ये बल्लेबाज आरपीएल में अपने बल्ले का हुनर दिखाते हुए जरूरत के वक्त जो मददगार साबित होते हैं ना, उसे संकट मोचक कहते हैं. और टीम का संकट सुधारने की इन्होंने कोशिश की, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के ऊपर बेहतरीन कैच लपका विकी पाटिल ने.
रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग 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 हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर हे चौकर छटकर मारी की छान क्रिकेटच्या मैदानावर हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग 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 अचानक मित्र मंडल करतो साऱ्यांचा आदर हे वासुदेवा बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर हे साऱ्यांच्या नासा नसामध्ये आता पेटू दे एकच आग साऱ्यांच्या नासा नसामध्ये आता पेटू दे एकच हे सगळे खेळले का कोपरोलीचा एक मिनिट कोणाच्या याच्यात ना खाडेकर ना सत्यवान म्हात्रे आता या मॅच मध्ये काय ट्रिक्स लगावणार व्यवस्थापक आहेत सत्यवान म्हात्रे बघूया प्रशांत खानावकर यांनी ज्या ट्रिक्स लगावलेल्या आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब सत्यवान म्हात्रेंनी केलं की नाही दिनेश कडव संघमालक कर्णधार प्रशांत खानावकर त्यानंतर कुणाल नाईक भिंगारी विकी पाटील मुरबी सोयल शेख पेठ मुकेश शेलटकर वळवली चिंट्या रेड्डी नागाव केतन कडू चिंद्रण जिशान शेख पेठ विनोद भगत कोंबडभुजे मयूर चिमणे जुई रत्नदीप चौधरी वळवली प्रतीक माळी उमरोली महेश म्हात्रे नावडे आणि सूरज परदेसी भिंगारी असा हा स्क्वॉड अनमोल किंग्स कळंबोली संघाचा त्यांच्या विरुद्ध खेळणारी जी टीम आहे ती टीम काव्या अँड खाडेकर 11 विहीगर वलभ संघ मालक सुनील पाटील व्यवस्थापक वैभव पाटील कर्णधार अक्षय पवार बंटी पेंडारी खोपोली शुभम डाकी बोरखार चेतन गोसावी भंगारपाडा अक्षय पाटील विहीगर प्रवीण पाटील वलभ उमेश माळी केवाले आदेश मते काणपोली शुभम नाईक मोहपाडा सुधीर पाटील काणपोली शैलेश सार्डेकर आजिवली कुणाल पाटील वडगाव नितीन पाटील कोपरोली संगम राजे तळोजा मजकूर संघाचे मार्गदर्शक शैलेश खाडेकर प्रवीण टेंबे जगन पाटील सोपान पाटील रवी जोशी परेश पाटील नरेश डोमे सर सामना अतिशय चांगला होण्याची चिन्ह आहेत कारण सुरुवातीला असं वाटलेलं की धावा जमतील की नाही परंतु त्यानंतर 69 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे 68 धावा केल्या त्या काव्या अँड खाडेकर 11 वलप विहीगर या संघानं अक्षय पवारच्या समोर 11.50 धावांच्या सरासरीनं
11:30 धावांच्या सरासरीनं धावायचं आहे. सत्यवान म्हात्रेंची बरीचशी धडपड चाललेली आहे की आपला संघ कसा जिंकेल. आणि प्रशांत खानावकर, विकी पाटील हे 2 फलंदाज सलामीला आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरानं काव्या अँड खाडेकर 11 वल्लभ विहीगर संघाच्या सर्व खेळाडूंनी चीअरअप केलंय. आता आपापल्या जागेवर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये हवं तसं फिल्डरिंग लावता येणार नाही. फलंदाजांना मौके आहेत हवं तसं खेळण्यासाठी. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. अशामुळे फलंदाजांना वाव आहे ते सर्कल भेदून, सर्कल फोडून, सर्कलमधील क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार तटवण्यासाठी. षटकारासाठी 1000 दिनेश कडव यांच्याकडून आलेले आहेत. प्रत्येक षटकाराला 1000. बघूया संघ मालकांची इच्छा आहे षटकार लगावले जावेत. सँडीला पण वाजवण्याची संधी मिळेल. मात्र गोलंदाजी कशी होणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. प्रशांत खानावकर तसं पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगला गेली 3 वर्ष मंगेश वाकडीकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे. भरपूर सहकार्य केलेलं आहे. मैदानात खेळताना याच मैदानावर अनेक पारितोषिकं यांनी पटकावलेली आहेत प्रशांत खानावकर यांनी. हे मैदान त्यांच्यासाठी काही नवीन नाही. मात्र परिस्थिती आता अशी बिकट आलेली आहे की डू ऑर डायची सिच्युएशन आलेली आहे. करो या मरोची अवस्था त्यांच्यावर आलेली आहे. अशा सिच्युएशनमध्ये, प्रेशरमध्ये आता त्यांचा खेळ बहरेल की नाही याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये बसलेले जे प्रेक्षक आहेत, किती थंडावा त्यांना वाटत असेल आहे ना ऑडियन्स? वाटतोय ना? येस वाटतोय. हो, हात करतायत बघा तिकडून ते. छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये शांत बसलेले आहेत. इकडे तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी आणि पद्मविभूषण परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्टँड तयार करण्यात आलेले आहेत. 15 लाखाचा निधी बालदी साहेबांच्या माध्यमातून इकडे आला आणि या स्टँडमध्ये बसून सगळे जण आरामात या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिलं षटक शुभम डाकी. शुभम डाकीचा हा चेंडू वळून मारायचा होता. बरोबर टायमिंग जुळलं नाही. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. सिंगल रननं खातं खोललं जातंय. धावसंख्या अनमोल किंग्ज 11 कळंबोली संघाची बिनबाद 1. जिंकण्यासाठी 30 मध्ये 69 होतं. आता 29 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. 11.5 धावांची सरासरी पाहिजे सर. अशा या परिस्थितीमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा मनसुबा असावा. कारण कॉम्बिनेशन बघा, लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते कळंबोली संघानं. रायटी आहे, तगडे फलंदाज, मोठमोठे स्ट्रोक्स मारण्यामध्ये माहीर असलेले प्रशांत खानावकर आणि तिकडे आता स्ट्राईकमध्ये गेलेले विकी पाटील, जे आपले सुनील पाटील पंच आहेत त्यांचे चिरंजीव, आपले संदीप पाटील रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे संदीप पाटील त्यांचे पुतणे. असा हा विकी पाटील आता काय करणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिले. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. हा चेंडू डाकीचा, हा चेंडू वळून मारलाय. फाईन लेग सीमारेषे पलीकडे जातोय. नरवीर तानाजी मालुसरे स्टँडच्या दिशेने मारलेला हा दणदणीत खणखणीत विकी पाटीलचा चौकार. जबरदस्त दणकेबाज सुरुवात केलेली आहे. चौकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करतोय तो विकी पाटील. खास त्याच्यासाठीच त्याला घेतलंय. स्पेशालिटी त्याची तीच आहे, फटकेबाजी करायची. उंचीनं छोटा आहे मात्र त्याचे फटके लाजवाब असे फटके आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितलेले आहेत. हा चेंडू डाकी यांचा रक्षात्मक पद्धतीने खेळला. ढकललाय चेंडू, मिसफिल्ड होते. चेंडू जातोय गलीमधून पॉइंटच्या दिशेनं. कव्हरिंग चांगलं झालं आणि झेपावला बघा चित्त्याच्या वेगानं. धावला, पडला, झडला. थर्ड मॅनकडे आता डिसिजन, थर्ड अंपायरकडे आता डिसिजन आलेला आहे. बघूया या डिसिजनवर आता काय निर्णय होणार. दुखापत झाली असेल तर लगेच ट्रीटमेंट द्या. पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. 12th मॅन पाणी घेऊन जा. 12th मॅन
तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय आलेला आहे. मैदानातून टीव्हीचा इशारा, कम्प्युटरचा इशारा, स्क्रीनचा इशारा केला. नजदीकी मामला 19 बेस आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद. दुर्दैव म्हणावे लागेल ते अनमोल किंग्सचं आणि जबरदस्त चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल ती काव्या आणि खाडेकर 11 वलप विहिगर या संघाची. विकी पाटील सारखा फलंदाज बाद. आणि खाडेकर 11 वलप विगर संघाचे खेळाडू लगेच एकत्र येतात, एकमेकांची हौसला अफजाई करतात, एकमेकांना टॉनिक देतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात, शाबासकी देत आहेत, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करतात आणि पुन्हा आपापल्या स्थानावर जात आहेत. हे एक टीम स्पिरिट आहे, एकी हेच बळ हे दर्शवत आहेत. हाँ, निश्चित तौर पर क्योंकि काव्या खाड़ेकर 11 वलप वीगर के खिलाड़ी जानते हैं यहाँ पर अगर जिंदा रहे तो बीत का दिया बना रहेगा सुपर 16 के लिए. वहीं अनमोल किंग्स के जीत के ऊपर जो मैन ऑफ द मैच खिलाड़ी होगा उनके जो फ्रेंचाइजी है दिनेश जी कड़व साहब, उनकी तरफ से 5,000 का इनाम आ चुका है मैन ऑफ द मैच के विनर को. लेकिन थोड़ा सा अनबैलेंस मुकाबला, ये दोनों तरफ मुकाबला है क्योंकि शुरुआती ओवर चल रहा है. शुरुआती ओवर में अगर स्कोर कार्ड के ऊपर अगर हम नजर डालें 6 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे विक्की पाटिल. सबसे बड़ा झटका लगा अनमोल किंग्स को. महेश म्हात्रे मैदानात जबरदस्त फलंदाजी मागील मॅच मध्ये केलेली महेश म्हात्रेनं या मॅच मध्ये महेश म्हात्रे काय करणार. नावड्याचा हा खेळाडू, दोन्ही खेळाडू नावड्याच्या मैदानात आहेत, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मात्र बाल बाल बचके असं म्हणावं लागेल. या चेंडूवर एकही धाव नाहीये, चेंडू जातोय तो निर्धाव. निश्चित तौर पर अगर मेहमान कक्ष के ऊपर नजर डाले तो मंगेश जी वाकड़ीकर के बिग सपोर्टर तारा गांव से बिलोंग करने वाले हमारे मेहमान धीरज जी म्हात्रे यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं. उनका भी हम तहे दिल से आरपीएल में इस्तकबाल करते हैं. शुभम डाकीचा हा चेंडू जबरदस्त टोला आणला, हवे ते चेंडू झेल होईल का षटकार जाईल आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. महेश म्हात्रेचा दणदणीत खणखणीत उतुंग असा रॉकेटचा षटकार. जेव्हा आपण बघतोय रॉकेट बघा कसा झेपावतोय तसा हा षटकार झेपावला. महेश म्हात्रेनं रॉकेटच्या वेगानं हा षटकार ठोकला आणि दणदणीत असा षटकार त्याच्या खात्यावर जमा झाला. डाके यांचा हाही चेंडू जबरदस्त तटवलाय. हा चेंडू जातोय सरळ परमपूज्य पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले आणि तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी स्टँडच्या दिशेनं हा षटकार. मन हुकमी एक टॅट जशास तसं उत्तर 11.50 धावांच्या सरासरीनं 69 धावांचा डोंगर पार करायचा होता. अशा वेळेला पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले आणि अनमोल किंग्स 11 प्रशांत खानावकर यांच्या नेतृत्वाखाली जी मैदानावर खेळते ती आता सुस्थितीमध्ये आल्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. दोन्ही नावडेकर, प्रशांत खानावकर आणि महेश म्हात्रे हे नावडेकर बंधू या मैदानावर तहलका माजवतील का. तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर झुंजारी पारी यहाँ पे ये खेलेंगे क्या, ये बहुत बड़ा प्रश्न चिन्ह. अगोदर तर सुरुवात केलेली आहे महेश म्हात्रेनं, मस्त फलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढलेल्या आहेत. 30 चेंडूमध्ये 69 धावांची गरज होती. आता ॲव्हरेज थोडासा खाली येतोय. हेलो, हाँ निश्चित तौर पर ठीक है भाई साहब, बिल्कुल आपने सही कहा. जुझारूपन
दिखाना चाहिए, एक जुझारू पारी जिसे हम कहते हैं, संघर्ष करते हुए मैच को जितवाना। टीम जब लड़खड़ाती है और उस टीम को अपने बल्लेबाजी से या गेंदबाजी से संघर्ष कर टीम को दोबारा विनिंग ट्रैक पर लेकर आना, ये जुझारूपन कहा जाता है और वो जुझारूपन इन दोनों में नजर आ रहा है। हा नक्कीच अशी झुंज इथे कडवी झुंज द्यावी लागेल ती गोलंदाजांना. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज उमेश माळी मैदानात. उमेश माळी, केवाळेचे उमेश माळी लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करणार. ती छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष यांकडून. हा चेंडू भिरकावलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत असा चौकार. बावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अनमोल किंग्ज 11 कळंबोली विरुद्ध काव्य अँड खाडेकर 11 वलप विहिगर असा हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकली ती कळंबोली संघानं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अक्षय पवारच्या टीमला. 68 धावा केल्या त्यांनी. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. षटक सुरू आहे दुसरं. हा चेंडू. हो, व्हॉट अ डिलिव्हरी. एक्सलंट डिलिव्हरी. ब्रिलियंट डिलिव्हरी. अगदी अक्कलेनं टाकलेली ही डिलिव्हरी होती. अक्कलेनं केलेली गोलंदाजी. बाईजचा इशारा पंचांकडून येतोय. या बाईजनं एकेरी धाव मिळते ती अनमोल किंग्ज 11 कळंबोली या संघाला. या एकेरीनं 23 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे त्या अनमोल किंग्ज 11 कळंबोली संघाचा. समोर बघा किती ग्रीनरी आहे. हिरवगार असा डोंगर. त्याच्या पाठीमागे कर्नाळ्याचा सुळका पिंडीच्या आकाराचा पाहायला मिळतोय. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. जोरदार अपील केलेला आहे. मात्र तेवढा आत्मविश्वास या अपीलमध्ये नव्हता. पंचांनी नॉट आउट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पंच सांगतायत. आणि हाही चेंडू जातोय तो निर्धाव. महेश म्हात्रेला गाईड करतोय तो प्रशांत खानावकर. कारण षटकार चौकार आल्यानंतर 2 चेंडू तेवढंसं काही देऊन गेलेले नाहीत. एक बाईची धाव मिळाली, एक चेंडू निर्धाव गेला. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम लवकर सामना संपवायचा आहे. प्रशांत खानावकर यांनी इशारा मला असं वाटतं दिलेला दिसतोय तो मात्रेला. हो, काय गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. काय टर्न आहे प्रवीण दुगाडे बघा. टप्पा पडल्यानंतर हातभर टर्न हा गोलंदाज देतोय तो उमेश माळी केवाळ्याचा. सुंदर गोलंदाजी करतोय. बांधून ठेवलेलं आहे ते महेश म्हात्रेला. खरं त्यांच्याच एरियातले दोन्ही खेळाडू आहेत. त्याच परिसरातील हे दोन्ही खेळाडू असल्या कारणानं एकमेकांचे स्ट्रॉंग पॉईंट्स, एकमेकांचे वीक पॉईंट्स माहिती आहेत आणि त्या अनुषंगानं गोलंदाजी करतोय तो उमेश माळी. सफल झाले. महेश म्हात्रेनं ओळखला. नरवीर तानाजी मालुसरे स्टँडच्या दिशेनं मारलाय. हा दणदणीत उतुंग असा महेश म्हात्रे ब्रँडेड षटकार. दात आणि हे जे गायक होते हेही त्यांच्याच एरियातले. एकनाथ माळी यांचं सॉन्ग डीजे मास्टरनं लावलं. या षटकारानं आता वेगळं रूप धारण केलेलं आहे. या षटकारानं धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती 29. 29 24 लाईव्ह पण या मॅचमध्ये सगळा घुसलाय. चांबो आमचा 40 गावमध्ये काय आता पराक्रम करणार बघूया. 40 गावमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि बैठक स्ट्रोक मारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत ते. हा चेंडू. ओ, वडा स्ट्रोक. एक्सलंट स्ट्रोक. ब्रिलियंट फटका. देखणा फटका. मार्टिन क्रो सारखा पॅरलल मारलेला महेश म्हात्रेचा हा षटकार. यानंतर खलिवली आमचे कॉमेंटेटर प्रवीण दुगाडे आपल्या समोर जुळणार आहेत. अतिशय चांगला सामना अनमोल किंग्ज 11 कळंबोली आणि काव्या 11 खाडेकर
वलप विहिगर या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अटीतटीच्या स्थितीमध्ये आलेला आहे. मात्र समालोचनासाठी माइक्रोफोन मी सुपूर्द करतो ते प्रवीण दुगाडे यांच्याकडे. देखिए डीजे मास्टर ने पहले तो मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा टीके बड़े आपका. खली वली गाना लगाया. खली वली ये गाना डांस नंबर है जहाँ पर नाचे अनमोल किंग्स के सपोर्टर्स, लेकिन खलबली मची महेश म्हात्रे की बल्लेबाजी के कारण काव्या एंड खाड़ेकर वल्लभ विहिगर के सामने खलबली मची है उनके खेमे में. अब तक उन्होंने छक्के दागे हैं, कुल मिला के 4 टोटल आ चुका है. 35 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 69 का पीछा करना है. कैलकुलेशन ये बताता है, इस मुकाबले का इक्वेशन ये है 24 गेंदें और 34 रनों की जरूरत. रनों और गेंदों के बीच का फासला है 10 का. प्रशांत खानावकर एक एंकर का रोल निभा रहे हैं, बीच बीच में स्कोरिंग शॉट खेल रहे हैं. लेकिन जो आक्रमण की जरूरत थी दिनेश जी कड़व साहब को, उनकी टीम को, जो फ्रेंचाइजी है इस टीम के, उस आक्रमण की जिम्मेदारी संभाली है इस वक्त महेश म्हात्रे ने. और यहाँ पे अगर अनमोल किंग जीतती है और कोई खिलाड़ी अगर मैन ऑफ द मैच बनता है तो उसे 5000 का इनाम है दिनेश जी कड़व साहब इनकी तरफ से. गेंदबाज चेतन गोसावी, एक अच्छा ओवर वापसी के द्वार खोल सकता है अक्षय पवार एंड कंपनी के लिए. काव्या एंड खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर के लिए एक अच्छा ओवर जहां पर विकेट हो या फिर 3-4 रन हो. 4 ओवर में 34 रनों की जरूरत. आने वाले दिनों में कई लीग मैचेस आ रही है, लेकिन यह है आरपीएल, सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ इनक्रेडिबल आरपीएल, अविश्वसनीय अद्भुत. डॉट गेंद खेली है, एक एक डॉट गेंद धीरे 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 वापसी का द्वार खोल सकती है. प्रकाश खाड़ेकर और सुनील जी पाटिल इनकी काव्या एंड खाड़ेकर 11 वल्लभ विहिगर के लिए. वहीं दूसरी तरफ थोड़ी सी परेशानी में आ सकते हैं दिनेश जी कड़व और उनकी टीम अनमोल किंग्स. प्रशांत खानावकर इस टीम के कप्तान. चेतन गोसावी ने फिर से एक बार देखिए हल्का लेग स्पिन किया, गेंद को छुपाया. डालते समय ये नहीं दर्शाया प्रशांत खानावकर को कि मैं क्या डाल रहा हूं. नाही, याला म्हणतात हजरजबाबीपणा. समोरचा खेळाडू कसा टान्स घेतोय, कोणत्या खेळण्याच्या मूडमध्ये आहे, त्याचं सगळा मूड ओळखून गोलंदाजी करणे, हेच या गुणवान गोलंदाजाचं लक्षण आहे. देखिए इंटरनेशनल क्रिकेट में 2 ऐसे गेंदबाज थे, स्टीवन वॉ और हंसी क्रोनी है. धीरे धीरे दौड़ कर आते थे, पता नहीं चलता था कि कौन सी गेंद डालने वाले हैं, और हमेशा बल्लेबाजों को उन्होंने परेशान किया है. ये बाउंड्री आई जो मस्ट नीडेड थी, मैं तो कहूँगा प्रशांत खानावकर के लिए. 2 गेंदें डॉट खेलने के बाद क्रॉस बेटेड शॉट से ये डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर उन्होंने 4 रन हासिल किए, और उन 4 रनों की बदौलत टीम का टोटल आ चुका है 69 का पीछा करते हुए 39. अब 30 रनों की जरूरत 69 का पीछा करते हुए. ठीक है भाई साहब, मुकाबला कांटे का हो, मुकाबला एक कांटे की टक्कर वाला हो, मुकाबला दिल की सांसें रोक देने वाला हो, जिस तरह कल के 3 मैचेस हुए. कोई भी ये कह नहीं सकता था मुंबई और ठाणे के मैच में कि ठाणे जीतेगा या मुंबई. कोई नहीं ये कह सकता था कॉन्फिडेंटली कि रायगढ़ जीतेगा या पुणे. अंत में कोई किसी ने भी ये सोचा नहीं था कि जीतेगा ठाणे या जीतेगा रायगढ़. लेकिन प्रशांत खानावकर, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. ये क्लास 1 छक्का दागा प्रशांत खानावकर. वेल एक्सपीरियंस खिलाड़ी का एक्सपीरियंस क्या होता है, स्टेप आउट करके खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन. इस खेल में डरना मना है, लेकिन डर के आगे है जीत. ना डरो बल्कि डट कर खेलो. और ये व्हाइट बॉल का इशारा हो चुका है. देखिए डीजे मास्टर ने धुन भी सही लगाई थी कि गेंदबाज अब शायद घबरा सकते हैं बल्लेबाज से, लेकिन मैंने पहले कहा था इस खेल में डरना मना है, डर के आगे जीत है. डेयरिंग करेगा तो भाई बनेगा. और ये देखिए प्रशांत खानावकर ने डेयरिंग की. कई उनके प्रशंसकों ने, कई उनके चाहने वालों ने
टिप्पणियां भी की थी कि प्रशांत खानावकर सीधा ओपन करने के लिए आए, लेकिन उनका एक्सपीरियंस अब काम कर रहा है। ओपन करने के लिए वो आए, निर्णायक मोड़ पर मार रहे हैं। जो उनका काम था ना हल्का किया महेश म्हात्रे ने, जो 4 प्रवीण- छक्के। मी म्हणालात ना की ड्रिंक करेगा तो भाई बनेगा. क्रुशियल मोमेंटला डू ऑर डायच्या सिच्युएशनला प्रशांत खानावकरनंच येणं होतं आणि ते आले आणि त्यांनी केलं. सिंगल भी हासिल किया। छक्के आने के बाद सिंगल एक बड़े खिलाड़ी की निशानी होती है, स्ट्राइक का रोटेशन भी होता है। जो काम उन्होंने इस ओवर में किया, तो ड्रिंक्स ट्रॉली अब जाएगी मैदान पर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तब तक हम देखेंगे 24 लाइव के जरिए इन 3 ओवर में क्या कुछ हुआ है उसका हाईलाइट। लेखा जोखा भी देखेंगे, ग्राफिक्स की तरह हम स्कोर बोर्ड भी देखेंगे ग्राफिक्स के माध्यम से। पहले ओवर में 69 का पीछा करते हुए रन आए 18, जो ओवर किया था गेंदबाज शुभम डाकी ने। दूसरे ओवर में रन आए 17, कुल मिला के बने 35, और तीसरे ओवर में आए 18 रन, कुल बने 53। अब जरूरत है 18 गेंदें 16 रनों की। इस मैच को खोला अनमोल किंग्स के लिए मैं तो कहूंगा प्रशांत खानावकर है तो वेल एक्सपीरियंस, लेकिन यंगिस्तान के इस यंगस्टर ने इस मैच को खोला, महेश म्हात्रे ने। खरं तर महेश म्हात्रेवर प्रशांत खानावकर यांनी विश्वास ठेवला आणि तो विश्वास सार्थकी लगावला आहे. बघा आयुष्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक संधी आणि पात्रता. या 2 गोष्टी जर मिळाल्या ना, पात्रता असेल आणि संधी नसेल तर महत्त्व नाही. तर अशा वेळेला या दोन्ही संधी आणि पात्रता दोन्ही असल्या ना की कसं त्याला युटिलाइज करायचं आहे प्रशांत खानावकरला माहिती आहे. आणि ते युटिलायझेशन या प्लेयरचं, या नावड्याच्या प्लेयरचं त्यानं केलेलं आहे. आणि घरच्या गावचा खेळाडू आहे स्वतःच्या, त्यामुळे त्याची गुणवत्ता किती आहे, अहमियत किती है, महत्व किती है त्याचं, त्याच्यामध्ये असलेली पात्रता किती है, हे प्रशांत खानावकरला माहिती है. और टिकेमाली साहब, जब हम लोग सुप्रीमो कर रहे थे रायगढ़ की, उस वक्त रॉयल कणबोली 5 साल 6 साल लगातार नंबर 1 की पोजीशन पर थी. ऐसे में उसको नंबर 1 की पोजीशन पर लाने के लिए कई खिलाड़ियों ने मेहनत की, उनमें से एक है प्रशांत खानावकर. खूब अगर वर्ष- नंबर 1 टीम का प्लेयर हो मैदान के अंदर तो उन्हें पता है अपनी टीम को ऊपर किस तरह से पहुंचाया जा सकता है. हा, जेव्हा आपण त्यांची बाईट घेतली तेव्हा आपण त्यांना विचारलेलं की या मागच्या मॅचला तुम्हाला हारचा सामना का पत्करावा लागला. त्यांनी सरळ सरळ कबूल केलं, 99% आमचे प्लॅन सक्सेस झाले, 1% आमचा फसला, परंतु या पुढच्या मॅचमध्ये आम्ही तो प्लॅन फसू देणार नाही. आणि हाँ, फसला तो संपला कारण मॅचच तशी आहे. मॅचच डू ऑर डायची आहे. जो कोणी या मॅचमध्ये हारेल तो संपूर्ण या टुर्नामेंटमधून बाहेर जाणार आहे. त्यामुळे जिंकणाऱ्या टीमला एक चान्स मिळणार आहे ती काशी टीम बरोबर खेळण्याचा. और देखिए हमारे हनुमान नाइक साहब भी यहाँ पर मौजूद है. जब वो कमेंट्री करते हैं ना तो जो छोटे छोटे स्टॉल रहते हैं, पाली में नहीं यहाँ अमरापुर विभाग प्रीमियर लीग में मैंने उनका देखा था. उनका एक वर्ड मुझे काफी पसंद आया, ये लगा वड़ा पाव छक्का, यानी कि इंडियन बर्गर की भी ऐड हुई और बल्लेबाज की भी हौसला अफजाई हुई. मल्टी एडवर्टाइज. 18 गेंदें 16 रनों की जरूरत, लेकिन महेश म्हात्रे ने जो कर दिखाया है, अनमोल किंग्स के जो फ्रेंचाइजी है दिनेश जी कड़व साहब, उनकी उम्मीदें जिंदा रखी है इस आरपीएल में. पेड़ के हमारे कमेंटेटर रुपेश जी पाटिल भी यहां पर आ चुके हैं. गेंद हवा में, निर्णायक मोड़ पे यह विकेट खोया. आक्रमण करने की जरूरत नहीं थी, ये आपके टेम्परामेंट की परीक्षा थी. 4 छक्के आपने दागे हुए थे, ज्यादा से ज्यादा रन बनाने की आपकी कोशिश जरूर थी 16 में से, लेकिन पहले टीम को उस पोजीशन पर लेकर आओ कि टीम आसानी के साथ उनका विकेट जाने के बाद भी जीत सकती है. ये मैच रन बॉल है, ये मैच खत्म नहीं हुआ है अक्षय पवार के लिए भी. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. देखिए टीके
टीकेमाड़ी साहब, संतोष चौधरी का हमारे सामने बैनर लगा हुआ है, उन्होंने जो गेंद हाथ में ली है निव्या, उसका नाम भी फ्लेक्स पर नजर आ रहा है। संतोष चौधरी की अंपायरिंग की तारीफ तो हम हमेशा करते हैं, लेकिन उनका जो फ्लेक्स जिन्होंने बनाया है ना, उनकी भी तारीफ करना जरूरी है, मंगेश जी वाकड़ीकर, क्योंकि इस फ्लेक्स की क्लैरिटी इतनी है कि यहां से भी मुझे उस गेंद के ऊपर लिखा हुआ नाम नजर आ रहा है। 24 लाइव इवेंट के राहुल महाडिक, इन्होंने इस फ्लेक्स को डिजाइन किया है। जितना बड़ा ख्वाब देखा था संतोष चौधरी ने अंपायरिंग की दुनिया में, उस ख्वाब को पूरा करते हुए, लेकिन ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई। मैंने पहले ही कहा था कि यहां से कुणाल नाइक थोड़े थके हुए महसूस नजर आ रहे थे, लेकिन फिर भी ये जिनका कद है ना, कद छोटा जरूर नजर आता है, बॉडी लँग्वेज, लेकिन क्रिकेट गोलंदाजी में पण त्यांनी चांगली केलेली आहे, सटीक लाईन आणि लेनची त्यानं गोलंदाजी केलेली. मात्र समोर आहे तो अक्षय पवार, एक जिद्दी खेळाडू. हवेत चेंडू, हवेत आहे, झेल होईल का? मात्र नाही. दोन खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू पडतोय. जीवनदान म्हणावं लागेल. सेफ लँडिंग झालेली आहे आणि कुणाल नाईकला मिळत आहेत तर 2 धावा. देखिए इस मैच को अगर बेहतरीन बनाना है, 14 गेंदे 13 रन गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं खुद कप्तान अक्षय पवार, एक अच्छे ओवर की तलाश में है, विकेट निकालने की तलाश में है. अनमोल किंग्स भले इस मैच में हावी हो रही है और कुणाल नाइक के छक्के ने इस मुकाबले को पूरी तरह से खोला है. जो पलड़ा मुझे बैलेंस लग रहा था, वो पलड़ा एकदम से झुक चुका है दिनेश जी कड़व की टीम अनमोल किंग्स की तरफ. जी हाँ, परफॉर्मेंस है ना इस टीम का, पिछले मैच में भी हमने देखा, इस मैच में भी हम देख रहे हैं. खलनायक नहीं, इस टीम के नायक है कुणाल नाईक. नाही आणि कोण म्हणतं कुणाल नाईक आजारी आहे? म्हणणारच नाही कोण आजारी आहे. पर आपण बघितलं या अगोदरच्या मॅचमध्ये थोडेसे इंज्युर्ड झाल्यासारखे वाटत होते, थकलेले वाटत होते. मात्र अजूनही त्यांच्यामध्ये असलेला दमखम त्यांनी दाखवला. टायमिंगचा स्ट्रोक मारला आणि सरळ चेंडू तटवला. तो वाकडीकरांच्या फार्म हाऊसच्या दिशेनं 6 धावा. और देखिए बॉडी लैंग्वेज से ऐसा नजर नहीं आता कि इतना लंबा मारेंगे, लेकिन इतना लंबा कद है उनका क्रिकेट में जो उन्होंने बनाया है व्यक्तिगत तौर पर अपने अच्छे परफॉर्मेंस के कारण. 13 गेंदे 7 रनों की जरूरत. रिवर्स दागने की कोशिश. देखिए जो खेल चल रहा है उसे मेरे ख्याल से चलने देना चाहिए. 12 गेंदे, अब 7 रनों की जरूरत है. टीकेमाड़ी साहब, अनमोल किंग्स यहाँ पर आगे जा रही है 69 का पीछा करते हुए. मैं तो कहूँगा विकेट जाने के बाद इनैट नंबर 3 की पोजीशन पर जो महेश महात्रे आए, भले ही उन्होंने गलती जरूर की, रन बॉल मैच में उन्होंने अपना विकेट खोया, लेकिन मैच को रन बॉल लाने के लिए उनकी जो कोशिश थी, जो 4 छक्के थे, जो इस मैच में निर्णायक साबित होंगे अनमोल किंग्स के लिए. और अगर परास्त होती है टीम काव्या खाड़ेकर, तो उनके लिए भी वही 4 छक्के सिरदर्द बनते हुए आपको अंत में नजर आएंगे. हा प्रवीण, तसं पाहिलं तर महेश मात्रेनंच या मॅचमध्ये जान टाकलेली आहे. जीव टाकणं आपण बोलतो ना, तो जीव त्यानं या मॅचमध्ये टाकलेला आहे. आता फक्त फिनिशिंग द्यायचं आहे. फिनिशिंग टच फिनिशिंग प्रशांत खानावकर को मूर्ती देना तयार है. झालेली आहे, फक्त फिनिशिंग. और जितने भी व्यूअर्स हैं, जिनमें प्रशांत खानावकर के कई फैंस हमें नजर आ रहे हैं, कई अच्छे कमेंट्स आ रहे हैं 24 लाइव इवेंट पर प्रशांत खानावकर के लिए, तो उन लोगों से मैं गुजारिश जरूर करना चाहूंगा कि इस 24 लाइव इवेंट चैनल को सब्सक्राइब आप जरूर करें. ये देखिए 7 की जरूरत थी और ये आया छक्का. काव्या एंड खाड़ेकर 11 बल्ब विगर. उम्मीद उनका दिया जलता हुआ नजर नहीं आ रहा है, बल्कि दिया जलता हुआ नजर आ रहा है दिनेश जी कड़व के अनमोल किंग का. एक कप्तानी इनिंग, कप्तान कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ओपन करने के लिए आए. इक्वल हो चुकी है, मैच 1 रन की दूरी है, औपचारिकता बची हुई है क्योंकि बहुत ज्यादा गेंदें बची है. ये देखिए विकेट खोया प्रशांत खानावकर ने. जानते थे ये गेंद अगर सीधा भी धकेल लेते फ्रंट फुट पे आगे तो मैच विनिंग स्ट्रोक वो लगा सकते थे. महेंद्र सिंह धोनी स्टाइल फिनिशिंग टच देना चाहते थे, कप्तानी फिनिशिंग टच,
लेकिन एक रन भी होता तो कप्तान ही फिनिश करता। तो नए बल्लेबाज सोहेल शेख। देखिए मंगेश जी वाकड़ीकर की आरपीएल की वजह से ना ही हम कमेंटेटर्स को मौका मिला है, ना ही आरपीएल के सभी खिलाड़ियों को मौका मिला है। रायगढ़ के अच्छे खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म मिला है, दर्शकों को क्रिकेट का एक लजीज जायका मिल चुका है। लेकिन ये जो छोटे छोटे उद्योजक है, यानी कि कोला बेचने वाले, पेप्सी बेचने वाले, आइसक्रीम बेचने वाले, वड़ा पाव इंडियन बर्गर को बेचने वाले, पेप्सी, इन लोगों को रोजगार मिला है। और ये जीत का छक्का अब सुदर्शन बताएंगे मुझे कि अनमोल किंग्स तो जीत चुकी है। दिनेश कड़व साहब के 5,000 रुपए बतौर मैन ऑफ द मैच किसने जीते? चलिए यहां पर कैच भेज दीजिए दिनेश जी। सन्माननीय गजानन जी घरत